राज्यात मुख्यमंत्री पदावरून निर्माण झालेली कोंडी फुटली. नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा आज होण्याची शक्यता. सत्ता स्थापनेसंदर्भात भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची आज नवी दिल्लीत भाजपा पक्षश्रेष्ठींशी चर्चा. राज्यात महायुतीच्या सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाला शिवसेनेचं पूर्ण समर्थन. एकनाथ शिंदे यांचं पंतप्रधान मोदी यांना आश्वासन. महायुतीत कोणतेही मतभेद नव्हते, त्यातून कोणाच्या मनात किंतु परंतु राहिले असतील तर ते एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेतून दूर झाले आहेत. देवेंद्र फडणवीस. गौतम अदानींवर अमेरिकेत झालेल्या आरोपांसह विविध मुद्द्यांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित. लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकावरील संयुक्त समितीचा अहवाल सादर करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंजूर. दशकभरातील योग्य धोरणांमुळेच भारतात उत्पादनाधारित विकासाला गती. दर्जेदार उत्पादनं करणारा देश म्हणून जागतिक स्तरावर भारताचा उदय. केंद्रीय मंत्री पियुष गोयल. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या 728व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानिमित्त राज्यभरातून लाखो भाविक अलंकापुरीत दाखल. 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीचा आज होणार समारोप सोहळ्यात विविध पुरस्कारांचं वितरण. पुरुषांच्या कनिष्ठ हॉकी आशियाई स्पर्धेत थायलंडवर विजय मिळवत भारताची विजयी सलामी. आज भारताचा सामना जपानसोबत. आणि राज्यात थंडीचा कडाका वाढला. पुढील 2 दिवस थंडीचा जोर राहण्याची शक्यता. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात